मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर सध्या टांगती तलवार आहे। सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये कोकाटेंना शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांच्या शिक्षेसह 50,000च्या दंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आलेत। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली आहे। मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणामध्ये कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती। त्यावेळेस या शिक्षेला आव्हान देत कोकाटेंनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती। मात्र प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आली। नेमकं प्रकरण काय ते बघूया। 3% स्कीमच्या कोट्यातून सदनिका मिळवण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप आहे। सदनिकेवर हक्क नसतानाही तो सिद्ध करण्यासाठी बनावट दाखले यंत्रणेत सादर केल्याचा आरोप आहे। दिघोळे यांनी प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानं सरकार पक्षाने तक्रार दाखल केली होती। यानंतर कोकाटेंना शिक्षा ठोठावण्यात येऊन ते जामिनावर सुटले होते। याआधी मोबाईलमध्ये पत्त्यांचा गेम रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे विरोधकांच्या टार्गेटवर होते। आता सदनिका गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयानं शिक्षा कायम ठेवल्यानं कोकाटेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे। याबाबत नक्कीच आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊन दाद मागू। हा धक्का नाहीये। त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू अधिकपणे भक्कमपणे मांडू आणि कोकाटे साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे या प्रकरणामध्ये कुठेही दोषी नाहीत। त्यांना वरच्या कोर्टामधून नक्की न्याय त्या ठिकाणी भेटेल हा विश्वास आम्हाला पूर्ण न्यायदेवतेवरती आहे। राहुल गांधींना एका अत्यंत फसव्या आणि एका भ्रामक नामसामधर्म्य असल्याच्या नावाखाली एक शिक्षा झाली आणि ती शिक्षा झाल्यानंतर किती वेळ मिनिटात त्यांची खासदारकी रद्द झाली तर त्यांची 24 तासाच्या आत राहुल गांधींचं खासदारकी रद्द करण्यात आली। आता एवढा नैतिकतेचा आव्हान आहे देवेंद्र फडणवीस किती तासात या रमी बहादरांना मंत्रिमंडळाच्या आणि विधान भवनाच्या बाहेर काढतात हे बघणं औचित्याचं ठरेल। सावकाराने कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावल्याचा प्रकार समोर आलाय। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यानं हा आरोप केला आहे। कंबोडियामध्ये शस्त्रक्रिया करून शेतकऱ्याची 8 लाखाला किडनी विकण्यात आली। त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले। किशोर बावकुळे, मनीष गाडबांधे आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडलिक उरकुडे यांच्याकडे पाठवले। लक्ष्मणने माझा मजबुरीचा फायदा घेऊन 40% व्याज आकारला 20 दिवसाचा। यांच्याकडे कोरे स्टॅम्प, चेक, त्याच्यानंतर मी शेती विकली, ट्रॅक्टर विकली, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले। तेवढ्यावर न भागता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे तू विकू शकतेस। मी वेंटीने या देशात गेलो, किडनी विकली, मी 8 लाख रुपयाला किडनी विकली। माझी सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा। मनसे नेत्यांची उद्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर बैठकीचं आयोजन करण्यात आले। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत चर्चा होणार आहे।